हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता चाललेली आहे मी हॉस्पिटलला, जे की मी तुम्हाला खूप दिवसापूर्वी म्हणलेलं होतं. पण आम्ही सगळं गोळ्याने वगैरे ट्राय केलं, ती गाठ जी आली आहे ती कमी होण्याचं. पण अक्षरशः त्या गोळ्या खाऊन असं झालं की मला एवढी पोटामध्ये त्या गोळ्याने आग पडली की म्हणजे मी एवढा त्रास होत होता, डेंजर. हाय पॉवरच्या खूप गोळ्या होत्या. तर मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले परत त्याच्यासाठी, आणखीन बॉटल्स वगैरे आणल्या की आग राहायच्या, परत आग कमी होण्याच्या दुसऱ्या गोळ्या आणल्या, तेच म्हणजे कुटाणे सुरू इथं. तर ती अशी काही गाठ राहिलेली नाही, तिला काही झालेलं नाही. सो मी आज चालले हॉस्पिटलला. तर जिथं आम्हाला रेकमेंड केलं होतं की तिथून ते गाठ वगैरे फोडून काय ते करायचं आहे, मलाही काही आयडिया नाही आहे. तर म्हणजे त्या हॉस्पिटलला दाखवायला चाललो आहे, पण तरीही बॅग भरून घेऊन चालली आहे मी. कारण जर तिथं राहण्याची वेळ आली तर परत यायला चक्कर वगैरे नको. आणि मम्मी आणि शिव इथंच येतं, तर जर राहण्याची वेळ आली रात्री पण, तर बॅग वगैरे मी गाडीत घेऊन येणार आहे. म्हणजे मम्मी काय करेल, बसने शिवला घेऊन फक्त येईल. तिला शिव आणि ते शिव एकटं आणणंच खूप अवघड आहे. किंवा मग गाडी वगैरे जर ड्रायव्हर भेटला तर ते लावतीलच मम्मीला आणि शिवला आणायला, नाही तर ती बसने येईल शिवला घेऊन. तर मी बॅग गाडीमध्ये घेऊन चालले. आमच्या गाडीमध्ये ठेवता येईल म्हटलं, तर गरज लागली, राहायचं ठरलं तर ऑपरेशन किंवा ते वेळ लागत असले, 1-2 दिवस ठेवणार असले, तर मग त्याच्यासाठी मी इकडं बॅग भरायला सुरू केली आहे. म्हणजे अंथरायला पांघरायला, कारण लास्ट टाईम जेव्हा शिवच्या वेळेस गेलो तर आमच्याकडं काहीच नव्हतं. सो यावेळेस सगळं अगोदर शिवचे कपडे घेऊन चालले, माझे कपडे घेऊन चालले, आणि बाकी काय म्हणतात त्याला, बाकीचं अंथरून पांघरून एक्सेट्रा ते सगळ्या गोष्टी घेऊन चालले. बघू, मी तुम्हाला सांगेलच काय होते काय नाही होतं. आता तुम्ही म्हणताने काही टी शर्टवर चालली का, तर येस, कारण माझ्या ना इथे गाठ आलेली आहे. इथं बघू शकता इथे. तर ती एवढी मोठी, मधून एवढी गाठ आहे, वरून पण एवढी फुगली आहे. मला कपडे जे असे ड्रेस असतात का, तर त्याच्यात ते शिवलेलं नसतं का, ते तिथे येतं आहे. तर ते खूप जास्त त्रास होतो आहे आणि टोचते मला. असे लॉंग टॉप वगैरे किंवा लांब स्लीवचे, शॉर्ट स्लीवचे तर घालताच येत नाही, जे आपल्या इथपर्यंत असतात ना, त्याचे ते टोचते. आणि लॉंग स्लीवच्यानी पण ना, ते मधून जे शिवलेलं उरलेलं असते का, ते टोचते. त्याच्यामुळे मी टी शर्टवरच चालले. ऑप्शन नाही. तर आता आम्ही आवरायला लागले. चव्हाणसाहेब गेले, त्यांना बांधकामावर काहीतरी काम होतं, तर तिकडे गेले ते बांधकामावरचं. म्हणजे थोडं जजमेंट लावून जिथं ज्या ज्या वस्तू कमी जास्त आहेत त्या सगळ्या देऊन येणार आहे. तर कारण वेळ लागला तर बाकी जर OPDमध्येच जर ते लवकरच झालं किंवा 2-3 तासामध्ये ते क्लिअर होऊन जर सुट्टी दिली तर एकदम बेस्ट आहे. राहण्याची वेळ नाही यायला पाहिजे. आणि बघूया काय होते. पण आम्ही एकदम बॅग वगैरे भरून घेऊन चाललो. तर मी आता बॅग भरते. आणि आता आणखीन काही आवरलेलं नाही आहे, खाल्लं नाही, काही नाही. 11-11:30ला जायचं आहे. फोन केला होता, विचारलं होतं OPD किती वाजता. तर चलो बाय, टाटा. तुम्हाला सांगेल मी नेक्स्ट काय होते काय नाही. व्हिडिओ येतील कंटिन्यू. कारण जर कोणाला ही अशी गोष्ट झाली तर तुम्हाला क्लिक होईल की नेमकं काय असते किंवा कशाने राहते. तर गोळ्याने मला तर काही राहिलेलं नाही आहे. तर बघू आता काय होते काय नाही पुढं. आता मलाही काही आयडिया नाही आहे. सो बाय.